नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उत्साही जीवन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बरेच असे लोक भेटत असतात की ते फक्त आपल्याला त्रास देतात, आपले नुकसान करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात। तर आपण कोणाची संगत करावी, आपण कोणाची सोबत ठेवावी हे आपल्या स्वतःच्या मतावर अवलंबून असतं। त्यामुळे आपल्या स्वतःला यशाकडे नेण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी काही लोकांना आयुष्यामध्ये इग्नोर करण्याची गरज असते, त्यांच्यापासून लांब राहण्याची गरज असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले नुकसान करणारे लोक ओळखणे कठीण असते। त्यामुळे अशा लोकांना कसे ओळखावे, त्यांचे असे कोणते गुण असतात की ते आपल्याला मागे खेचतात, या व्हिडिओमध्ये आपल्याला नुकसानकारक आणि त्रास देणाऱ्या लोकांची लक्षणे सांगितली आहेत। तुमच्या आजूबाजूला ज्या लोकांमध्ये ही लक्षणे आहेत त्या लोकांपासून लांबच राहा। 1. वेळेला टांग देणारे। आपल्या आजूबाजूला बरीच अशी लोक असतात जे आपल्याला फसवत असतात, आपल्याशी खोटं बोलत असतात। ज्या वेळेला आपल्याला एखादी गरज पडते किंवा आपल्याला त्यांची गरज असते त्यावेळेला आपल्याला गरजेला हो म्हणणार, पण आपल्याकडे येणारच नाहीत, आपला विषयच सोडून देणार, आपल्याला इग्नोर करणार, आपले कामच करणार नाही। आणि अशाच लोकांमुळे आपण आपले नुकसान करून घेत असतो, कारण अशी लोक खूप जास्त खोटं बोलतात। म्हणून जे लोक खोटं बोलून आपल्याला फसवतात त्या लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांबच राहा। 2. फक्त स्वतःला शहाणे समजणारे अतिशहाणे। मी फक्त शहाणा, बाकी सगळे खुळे, अशी समजूत असणारे लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात। त्यांना असं वाटत असतं की मी जे करतो तेच चांगलं, मी जे बोलतो ते खरं। अशा लोकांना आपलंच वागणं बोलणं खरं वाटत असतं आणि त्यांना स्वतःवर अति आत्मविश्वास असतो। एक लक्षात घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स कधीही माणसाला खाली खेचत असतो। म्हणून माणसाला कधीही मी म्हणण्याची सवय नसावी। आपल्या आजूबाजूला जर स्वतःचेच म्हणणे खरे करणारे लोक असतील तर आपल्याला खूप जास्त त्रास होतो। अशी लोक समोरच्या व्यक्तीवर आपले मत लादण्याचा प्रयत्न करतात, आपलं सर्व समोरच्या व्यक्तीने ऐकावे अशी अपेक्षा करतात, पण अशा लोकांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळे जी लोक स्वतःच म्हणणं खरं करत असतील, आपल्या मताला, बोलण्याला व्हॅल्यू देत नसतील, स्वतःला शहाणं समजत असतील तर त्या व्यक्तीपासून लांब राहणे आपल्या फायद्याचे ठरू शकते। 3. इकडचं तिकडचं करणारी चोंबडी लोक। चोंबडी लोक म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, निंदा करणारी लोक। आणि अशी निंदा करणारी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणजे असतातच, आणि अशा लोकांमुळेच आपण खूप जास्त बदनाम होत असतो किंवा आपली फसवणूक होत असते। निंदा करणाऱ्या लोकांचा प्रथम गुण म्हणजे एकाचे ऐकायचे आणि दुसऱ्याला जाऊन सांगायचे, ते पण पाणी लावून, विश्वास ठेवून। एखाद्याने जर एखादं गुपित सांगितलं असेल तरी ते सुद्धा बाहेर जाऊन सांगायचं। अशा लोकांच्या अशा चोंबडेपणामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो। म्हणून अशा निंदा करणाऱ्या चोंबड्या लोकांपासून लांब राहा। अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याजवळ कधीही एखादी गुपित गोष्ट शेअर करू नका किंवा निंदा करणाऱ्या लोकांच्या संपर्कातच राहू नका। 4. नाहीचा पाडा घालणारे। काही लोकांना काय सवय असते, एखादी गोष्ट सांगितली की ती ऐकायची तर नाही, पण नाही म्हणायला सुरुवात करायचं। मग ती चांगली गोष्ट असो किंवा वाईट, त्याला नाहीच म्हणून सरळ मोकळं व्हायचं। अशी लोक नकारात्मक लोक असतात। त्यामुळे अशा लोकांच्या जर आपण संपर्कात राहिलो तर आपल्याला सुद्धा अशी सवय लागू शकते। प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेने पाहणे चुकीचेच आहे। असं नाही बोलणाऱ्या लोकांना कधीही कोणतीही सकारात्मक गोष्ट सांगायला जाऊ नका, कारण समोरच्या व्यक्तीचे सतत नाही ऐकून आपल्यावर देखील नकारात्मक परिणाम व्हायला सुरू होतो। त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणारे लोक असतील तर त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका, त्यांच्या नादी लागू नका। 5. हिशोबवृत्ती असणारे। प्रत्येक व्यवहारात हिशोब ठेवणे गरजेचे असते, पण प्रत्येक भावनेत, प्रत्येक वागण्यात हिशोब ठेवण्याची काहीच गरज नसते। पण काही लोकांना काय सवय असते, आपल्या प्रत्येक कृतीचा, बोलण्याचा हिशोब ठेवायचा। समजा एखाद्या व्यक्तीने आपली विचारपूस केली किंवा आपले एखादे काम केले तर ती व्यक्ती आपल्याकडून तीच अपेक्षा धरून बसते, त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीचा हिशोब ठेवायला सुरू करतात। मित्रमैत्रिणींनो, हिशोब नेहमी पैशाचा असावा, भावनेचा, गरजेचा, कामाचा नसावा। जर आपल्या आजूबाजूला अशी लोक असतील की जी
छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याकडून अपेक्षा करत असतील तर अशा हिशोबवृत्ती असणाऱ्या लोकांपासून लांब राहणे चांगले असते. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा आपण ठेवायची नाही. त्यामुळे अशी लोक देखील आपल्यापासून लांबच राहतील आणि आपल्याला त्यांच्यापासून त्रासच होणार नाही. 6. प्रचंड काळजी दाखवणारे पण ढोंगी. मी अतिशय दयाळू आहे, मला तुझी खूप काळजी आहे असं खोटी प्रवृत्ती दाखवून स्वतःला चांगले म्हणून घेणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. चांगुलपणाचा खोटा मुखवटा घालून आपल्या आजूबाजूला लोक वावरत असतात आणि अशा लोकांमुळेच आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्याला तोंडावर तर खूप चांगलं बोलायचं, आपलेपणाची भावना दाखवायची आणि पाठीमागे मात्र आपल्यालाच नावं ठेवायचं, आपली निंदा करायची, आपले वाईट गुण इतरांना सांगत बसायचं. अशा या खोट्या वागण्यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो. ज्या वेळेला अशी लोक आपल्या पाठीमागे बदनामी करत असतात आणि हेच आपल्याला ज्या वेळेला कळते त्यावेळेला आपल्याला खूप राग येऊन आपली चिडचिड व्हायला सुरू होते. कारण ही लोक आपल्याला तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात, याचाच आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो. त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून दूरच राहा. 7. अति गोड बोलणारी लोक. अतिशय गोड बोलणारी लोक आपल्याला धोकादायक ठरू शकतात. आता आपलं जवळचं नातं आहे, आपला शुभचिंतक आहे, तो मात्र आपल्यावर माया करणार, प्रेम करणार आणि आपल्याशी गोड बोलत राहणार. पण प्रत्येकच गोड बोलणारी व्यक्ती आपले शुभचिंतक नसते, हे ओळखायला शिका. एखादी दूरची व्यक्ती जर आपल्याशी अतिशय गोड बोलत असेल, फक्त चांगलंच बोलत असेल तर लक्षात घ्या त्याच्या गोडव्यामध्ये कुठेतरी स्वार्थ लपलेला असतो. अतिशय गोड बोलणारी लोक स्वार्थी असतात. ती लोक स्वतःची गरज भागवून घेण्यासाठी, काम करून घेण्यासाठी आपल्याशी तात्पुरतं गोड बोलण्याचं नाटक करत असतात आणि एकदा का त्यांचं काम झालं, गरज भागली की आपल्याला ओळख सुद्धा देत नाहीत आणि त्यांच्या या वागण्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अतिशय गोड बोलणाऱ्या लोकांपासून थोडे जपूनच राहावे. 8. जीवनात ध्येय नसणारे. रिकाम टेकडी मूर्ख लोक म्हणजे ध्येय नसणारी लोक. जी लोक गाढवासारखे नुसते काम करतात, ज्यांना कोणतेही ध्येय नसते, अशी लोक खूप आळशी असतात. कारण प्रत्येकाच्या कष्ट करण्यापाठीमागे आणि काम करण्यापाठीमागे काही ना काहीतरी ध्येय असले पाहिजे. त्या ध्येयामुळेच आपल्या कामाला वेग येत असतो आणि आपल्या जीवनाला उजाळी मिळत असते. जीवनात ध्येय असणे अतिशय गरजेचे आहे. म्हणून ज्या लोकांचे ध्येयच नाही, जी लोक रेंगाळत टेंगाळत आळशीपणे काम करत असतात, अशा लोकांपासून लांब राहा. कारण अशा लोकांच्या संपर्कामुळे तुम्ही देखील आळशी होऊ शकता. त्यामुळे ध्येय नसणाऱ्या लोकांचा नाद सोडा आणि स्वतःच्या जीवनात ध्येय निर्माण करा. मोठी स्वप्न बघा. मोठ्या स्वप्नांसाठी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करत चला. ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे, त्यामुळे ध्येय नेहमी असावे. 9. सतत स्वतःचेच गुणगान करणारे. आपलंच सांगायचं, समोरच्याचं काहीच ऐकायचं नाही. काही लोक मोठेपणाचे बोलणे इतरांना सांगणे पसंत करतात. माझा एवढा पैसा आहे, मी या कंपनीत या मोठ्या पदावर कामाला आहे, माझं हे आहे आणि माझं ते आहे, असं खूप मोठ्या मोठ्या बडाया मारण्याची सवय काही लोकांना असते. आणि अशी लोक आपल्याला आयुष्यात भेटतातच की जी फक्त स्वतःचंच गुणगान गात असतात. अशा लोकांना दुसऱ्याचं चांगलं कधीच दिसत नसतं आणि अशा लोकांना दुसऱ्याचे कधी कौतुकच वाटत नसते. हे फक्त स्वतःचेच कौतुक ओरडून इतरांना सांगत असतात. तर असे स्वतःचेच मोठेपण सांगणे चुकीचे आहे. कधी तर स्वतःचे गुणगान करावे, तर कधी तर समोरच्याचे तोंड भरून कौतुक करावे. जसे आपण परिपूर्ण आहोत तसा समोरचा देखील त्याच्या परीने परिपूर्ण आहे, असे मत असायला हवे. स्वतःचेच गुणगान गाणाऱ्या लोकांमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आपण स्वतःला कमी लेखू शकतो. आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःचंच कौतुक, स्वतःचेच मोठेपण सांगणाऱ्या लोकांपासून लांबच राहा. 10. व्यसनाधीन. व्यसन हे अतिशय वाईट आहे. आता व्यसन हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. कोणत्याही प्रकारची नशा केल्याने आयुष्य बर्बाद होत असते. व्यसनामुळे आपण कधीही आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करू शकत नाही आणि आपण जन्म घेऊनही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे व्यसन हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर व्यसनी लोक असतील तर त्यांच्याशी आजपासूनच नातं तोडा आणि त्यांच्यापासून दूर राहा. कारण संगतीचा गुण एक ना एक दिवस लागत असतोच.
व्यसन करणाऱ्या लोकांना व्यसन करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यापासून लांब राहा. 11. लोभी. हावरट लोक, स्वार्थी लोक, लोभी लोक लगेच ओळखतात, जी फक्त स्वतःची झोळी कशी भरून घ्यायची, स्वतःचीच भाकरी कशी भाजायची एवढेच जाणत असतात. अशा लोकांशी नातं ठेवणं म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे. अशा लोकांना फक्त स्वतःचं कसं काम होईल, स्वतःचाच कसा फायदा होईल एवढंच माहीत असतं. अशा लोकांना दुसऱ्याशी काहीही देणं घेणं नसतं. दुसऱ्याची चौकशी करत नाहीत आणि दुसऱ्याला समजून देखील घेत नाही. कोणताही मार्ग वापरतात पण स्वतःचाच फायदा करून घेतात. आणि अशा लोभी स्वार्थी लोकांमुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आपल्याला अशी लोक सहनच होत नाहीत. त्यामुळे वेळीच लोभी लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा. 12. फुकटे. सगळं आयतं मिळावं, फुकट मिळावं अशी काही लोकांची नियत असते. त्यांना कष्ट मेहनत करायला आवडत नाही. सगळं काही अलगद फुकट हवं असतं. फुकटे लोक म्हणजेच आपल्याकडून जे काही मिळतं ते घ्यायचं पण आपलं काही द्यायचं नाही. जेवढ्या गोष्टी फुकट दुसऱ्याकडून मिळतील तेवढ्या घ्यायच्या, वापरायच्या किंवा स्वतःचा फायदा करून घ्यायचा आणि दूर व्हायचं. फक्त गरजेपुरतेच बोलायचे आणि इतर वेळेला सोडून द्यायचं. अशा फुकट्या लोकांशी मैत्री न केलेलीच बरी असते. 13. आपल्या बोलण्यावर आणि रागावर ताबा नसणारे. काही लोक अशी असतात की जी तोंडाला येईल ते बोलायचं आणि विसरून जायचं. सतत समोरच्या व्यक्तीवर चिडचिड करायची आणि समोरच्या व्यक्तीला त्रास द्यायचा. तर अशा लोकांमुळे आपली लाईफ अस्ताव्यस्त होऊ शकते. आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. अशा लोकांच्या जिभेला ताबा नसतो. अशा लोकांना सवय असते तोंडाला येईल ते बोलायची आणि सोडून द्यायचं. पण त्यांच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर नकारात्मक वाईट परिणाम होत असतो. समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण त्यांना ज्या वेळेला समजावायला जातो की तू खूप चुकीचं बोलत आहेस, खूप चिडचिड करत आहेस, त्यावेळेला ते आपले म्हणणे ऐकूनच घेत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना समजवण्याच्या नादाला लागायचं नाही. आणि ज्या लोकांच्या जिभेला खूप धार आहे, जी लोक खूप चिडचिड करतात, नकारात्मकता पसरवतात, अशा लोकांपासून दूरच राहा आणि स्वतःला आनंदी ठेवायला शिका. 14. मूर्ख लोक. आपले जीवन जगत असताना मूर्ख लोकांना ओळखणे अतिशय गरजेचे असते. मूर्ख लोकांना चांगलं काय, वाईट काय, स्वतःचं चांगलं काय, दुसऱ्याचं वाईट काय हे कधीच कळत नाही. अशी लोक खूप हेकट असतात. बुद्धी नसणाऱ्या लोकांच्या नादी लागून आपण एक ना एक दिवस मूर्ख होणार हे नक्की. मूर्ख लोकांना बुद्धी कमी असते. कसे वागावे, काय वागावे कॉमन सेन्सच नसतात. मूर्खांची संगत नेहमी आयुष्यात अपयशी ठरवते. म्हणून अशा लोकांशी दुरावा ठेवणेच शहाणपणाचे लक्षण आहे. 15. जळके लोक. ज्या लोकांना आपलं चांगलं झालेलं, आपली प्रगती झालेली पाहत नाही अशी लोक जळकी असतात. जी आपली प्रगती पाहून आपल्यावर ईर्ष्या करत असतात आणि आपली प्रगती पाहून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात जळकी लोक असतातच. अशी लोक मुद्दामून काही ना काही कारण काढून आपल्याला त्रास देत असतात. कारण आयुष्यात त्यांना काहीच मिळत नसतं. आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधानी न राहता दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. दुसऱ्याच्या प्रगतीवर जलस फील करणे हे कधीही वाईटच आहे. आपल्याकडे जे काही आहे ते खूप जास्त आहे असे मानून आयुष्य समाधानाने आनंदाने जगले पाहिजे, ना की कोणाची प्रगती पाहून स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपण आपल्या आयुष्यात काय करू शकतो याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्यावर जळण्यात काहीच अर्थ नाही. ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून लांब राहणे आपल्या फायद्याचे ठरते. कारण ते लोक मुद्दामून काही ना काही कारण काढून आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अशा लोकांना आयुष्यातून बाजूला करा. तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात अशी लोक आहेत का? कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या.